भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. आज आली होती माझी मोठी बहीण, आणि माझी मोठी बहिणीचं कसं आहे, ती आली ना की मग तिला म्हणजे तुळशीबागेत आली ना, समजा तिला वेळ असला ना तर मग तिला तुळशीबागेत एक चक्कर का होईना मारावीच लागते. म्हणजे काय तिला घ्यायचं असेल काय, कारण का तर आम्हाला म्हणजे माझ्या बहिणीचं माहेर म्हणजे आमचं जे घर आहे ना ते आमच्या घरापासून तुळशीबाग खूप जवळ आहे. मग त्याच्यामुळे ती आली ना की ती जी दोन्ही कामं होतात, एक तर आम्हाला पण भेटून होतं, आणि दुसरं म्हणजे तिला काय खरेदी करायची असेल तर ते पण खरेदी करता येते जवळ असल्यामुळं. मग तिथून पुढे खरेदी झाल्यावर आम्ही गेलो अगत्या हॉटेलमध्ये. तर आम्ही कसं आहे ना जेवून गेलो होतो. मग आम्ही फक्त चहा आणि ब्रेड मास्का वगैरे खाल्लं. तर मी तिला उचकवत होते, म्हणजे नाही का की आज गर्दी नाही म्हणून आपल्याला नशीब वेटिंगला थांबायला नाही भेटलं, कारण तिथं पण खूप वेळ थांबावं लागतं ना. तर ती जायच्या आधीच मला म्हणत होती की बाई गर्दी असते. म्हटलं नाही अगं, आज नसेल गर्दी. तर खरंच आहे, तसंच झालं. आम्हाला लगेच म्हणजे जागा भेटली. आणि मग कॅशियर तर काय आता तीच होती. तर ती पैसे मोजत होती. तर मी तिला म्हटलं की बाई, एखादा चोर बघत असेल तर तो आपला पिछा वगैरे करायचं. तर तिला हसायला येत होतं. आणि काय केलं तिने, भाजी वगैरे पार्सल पण घेतली ना. तर मग आम्ही बाहेर आलो हॉटेलमधून बाहेर आलो, आणि सगळ्यात म्हणजे कळवळून आणि महत्त्वाचं सांगणं म्हणजे माझं नेहमीच असतं एकच सांगणं, ते म्हणजे रिक्षा. अक्षरशः म्हणजे एक तर आधीच खरेदी करून पाय दुखतात, चालून पाय दुखतात तिथल्या तिथं, आणि रिक्षावाले इतके सतावतात प्रमाणाच्या बाहेर. पुण्यामध्ये रिक्षामुळं खूप म्हणजे खूप गैरसोय होती लोकांची. त्यांना आहे ना म्हणजे असं समोरच्या व्यक्तीची दया पण येत नाही, की समोरचे म्हणजे कसं कोण म्हातारं असतं, कोणाकडे लहान पोरं असतात, किंवा आपल्यासारख्यांना पण चालण्याचा कंटाळाच येतो. एवढं चालून दमतो. पैसे तर आवच्या भाव सांगतात. 100 रुपये डायरेक्ट त्यांचा रेट आहे आता. आमच्या घरापासून 5 किंवा 6 मिनटाचं अंतर आहे. मग हे रिक्षावाले काका आहे ना, हे थांबले. अक्षरशः यांना मी म्हटलं तुमचे पाय कुठे? तर त्यांना हसायला आलं की खरंच आहे, ते तरी नशीब थांबले, आणि त्यांनी आमच्याकडून जेवढं भाडं झालं, कारण मीटर पण पडत नाही, आमचं घर खूप जवळ आहे, 25च रुपये होतात. त्यांनी 25च रुपये घेतले. मग तरी अक्कांनी त्यांना म्हणजे माझ्या बहिणीने त्यांना कसे 35 रुपये दिले, म्हणजे 10 रुपये एक्स्ट्रा दिले. कारण का किती वेळेला थांबले, 1 तास तर आम्ही थांबलो होतो. आज आम्हाला आली होती चपात्याची ऑर्डर. तुमची पण ऑर्डर असली तर नक्की सांगा. चपाती, पुरणपोळी, भाकरी. आणि कसं आहे ना, म्हणजे आम्हाला चपात्याची ऑर्डर आली ना तर आम्ही लगेच गरमागरम चपात्याची ऑर्डर पण म्हणजे देऊ शकतो. पुरणपोळीची आम्हाला आधी सांगावी लागते. चला, बाय.